4021 पाणी आहे. हे बाळ एवढं चाळावं लागलं ना. ह्याच्यात बदलच्या बैठका कधी झाल्या हे सगळे पीडीएफ देतो मी. त्यांनी मला असं कळलंय की बाबा काही पुरावे वगैरे टाकले, तर हे माझ्याकडे पण पुरावे आहेत. हे सगळे पीडीएफ मी सगळ्यांना, आता आपण सर्वजण मिळून किती लोक असाल तेवढ्या पीडीएफ. हा नाही, आता तुम्ही यस मानल्याशिवाय मी कसं बोलणार. बाकीचे आवडतायत, थांबा म्हणतायत ना ते. हे बाब क्रमांक 1 टाकलं की हा कागद बाजूला घे. आपण ह्याचे पण पीडीएफ देऊ सर्वांना, म्हणजे तुम्हाला तुमच्या ब्लॉगवर याच्यावर ते पुरावे टाकतायत. हो येऊ द्या ना. याच्यानंतर त्यांनी बोलवलंय तर चांगली गोष्ट आहे ना. तुम्ही पण आज पत्रकार परिषद बोलवली, तुमचं काय निवेदन असेल ते करा, त्यानंतर आम्ही कॉल करू. यस. हे पहा, राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन आणि इतर गळीत धान्य उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना ही महाराष्ट्र शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशन दिनांक 11 मार्च 2022 म्हणजे यावेळेस हे मवियाचं सरकार होतं. उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी या योजनेची घोषणा केली. या योजनेसाठी सन 2022-23, 23-24 आणि 24-25 या 3 वर्षासाठी 1000 कोटी रुपयाची तरतूद करण्याची घोषणा केली. त्यानुसार कृषी विभागाने विद्यापीठातील तज्ज्ञांच्या सहकार्याने मार्गदर्शक सूचना तयार केल्या. या योजनेत सोयाबीन व इतर गळीत, व्यवस्थित ऐका बरं, या योजनेत इतर गळीत धान्य आधारित पीक पद्धतीस चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पादकतेमध्ये वाढ करणे, उत्पादकता वाढविणे, सोयाबीन व इतर गळीत धान्य पिकांच्या मूल्य साखळीत चालना देणे, काढणी पश्चात नुकसान टाळण्यासाठी साठवणूक सुविधा म्हणजे गोडाऊन वगैरे, साठवणूक सुविधा सायलो उपलब्ध करून देणे, नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचविणे, दरातील चढ उतारापासून संरक्षण देण्यासाठी तारण योजने, शेतमाल तारण योजनेची सुविधा उपलब्ध करून देणे, विद्यापीठ, शासकीय संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्या मार्फत बीज उत्पादनाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, प्रक्रिया व साठवणूक सुविधा उपलब्ध करून देणे, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या मूल्य साखळी बळकटीकरणासाठी अनुदान देणे, शेतकरी उत्पादक कंपन्यांना वायदे बाजाराशी जोडणे, वखार महामंडळाशी म्हणजे मी मागा म्हणल्यावर एकत्रित साठवणूक सुविधा निर्माण करणे, कारण दर कमी असताना खरोखरच साठवणूक जर केली तर त्याचा फायदा झाला असता. प्रक्रियाधारकांना योग्य दर्जाचा माल पुरविणे, प्रक्रियेमुळे मिळणाऱ्या मूल्यवर्धनाचा हिस्सा शेतकऱ्यांना मिळवून देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट होते. उद्दिष्टाच्या बाबी कोणत्या कोणत्या ठरवल्या? पिकांची उत्पादकता वाढ व शेतकऱ्यांची क्षमता बांधणे, याच्यात प्रात्यक्षिक, शेतीशाळा, प्रशिक्षण, प्रचित्र भेटी, प्रचार प्रसिद्धी. याच्यामध्ये कापूस 256 कोटी आणि सोयाबीन आणि अन्य तेलबिया 294 कोटी, असे 550 कोटी रुपये. आणि बियाणे साखळे बळकटीकरण हे फक्त कृषी विद्यापीठाला वगैरे देण्यासाठी कापसाला 15 लाख, सोयाबीनला 35 लाख, असे 35 कोटी, 35 लाख आलं, 15 कोटी आणि 35 कोटी असे 50 कोटी. आणि 3 मूल्य साखळी विकास, शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना व बळकटीकरण म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपन्या बळकटीकरण करणे, क्लिनिंग ग्रेडिंग युनिट, गोदाम, सायलो, साठवणूक शेड, तेल घाणे प्रक्रिया युनिट, जैविक निविष्ठा निर्मिती युनिट, बीज प्रक्रिया युनिट, सोयाबीन इत्यादी. कापसाला 179 कोटी रुपये दिले आणि सोयाबीनला 221 कोटी रुपये, असे 400 कोटी.
असे एकूण 1000 कोटी रुपये राज्य शासनाने मंजूर करून त्या ठिकाणी दिले. दिनांक 23 ऑक्टोबर, आता बघा याच्यामध्ये 23 ऑक्टोबर रोजीच्या शासन निर्णयानुसार कापूस पिकाच्या उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी 238 कोटी आणि सोयाबीन आणि इतर तेल बियासाठी 281 कोटी अशी 520 कोटी 86 लाख तरतूद 23 ऑक्टोबर 2023 लाच, तारखा लक्षात घ्या तुम्ही, 2023 लाच या ठिकाणी दिली. कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी मूळ बाबी बदलून खरेदीद्वारे भ्रष्टाचार करण्यासाठी दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी अप्पर मुख्य सचिव श्री अनुप कुमार, आयुक्त प्रवीण गेडाम, प्रकल्प संचालक पोखरा परिमल सिंह, कृषी विभाग राज्यातील सर्व संचालक, कृषी सहसंचालक, कृषी विभागातील सहसचिव, उपसचिव व अवर सचिव श्री देवानंद दुधडे, उपमहाव्यवस्थापक MAIDC MCAER प्रतिनिधी कौसाडीकर यांची सह्याद्री अतिथीगृहावर सभा बोलवली, बैठक बोलवली व खर्च कृषी विभागाच्या अर्थसंकल्प व खर्चाबाबत चर्चा केली. या चर्चेत श्री दिलीप झेंडे यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना आर्थिक लालच दाखवून मूळ बाबीला बगल देऊन नॅनो युरिया, नॅनो DAP, DSMS इत्यादी खरेदी करायच्या बाबीवर चर्चा घडून आणली. सन 2022-23 मध्ये वर उल्लेख केलेल्या बाबी नव्हत्या, अगोदर तुमच्या लक्षात आला, त्यामुळे या बाबी नव्हत्या. त्यासाठी आयुक्त कृषी यांच्याकडून हा प्रस्ताव शासनाकडे पाठवला. कृषी मंत्री यांच्याशी संगनमत करून 8 फेब्रुवारी 2024 रोजी डिजिटल सॉइल मॉइश्चर सेन्सर DSMS, नॅनो युरिया, नॅनो DAP, कापूस साठवणूक बॅग इत्यादी घटकांचा समावेश करण्यासंदर्भात शासनाकडे 8 फेब्रुवारी 2024 ला प्रस्ताव पाठवला. यातला आता एक मिनिट, कृषी मंत्री धनंजय मुंडे, त्यांचे OSD डॉक्टर वैभव पवार, खाजगी सचिव प्रशांत भामरे, कृषी आयुक्तालयातील संचालक विस्तार श्री दिलीप झेंडे, संतोष कराड, मंत्रालयातील उपसचिव यांच्या भ्रष्टाचार करण्याचा कट कारस्थानातून मूळ बाबीमध्ये बदल करून व DBT योजनेत सूट देऊन, DBT हे 2017चा GR आहे, DBT द्वारे शेतकऱ्यांना द्यावं, त्याला बगल देण्यात आली. DSMS, नॅनो युरिया, नॅनो DAP, कापूस साठवणूक बॅग, गोगल गायीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरण्यात येणारे कीटकनाशक मेटाल्डिहाइड, बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप हे पुढे तुमच्या लक्षात येईल. खरेदी करण्यासंदर्भात 6 मार्च 2024 रोजी बाब बदलासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा बोलवण्यात आली. त्याचा हा पुरावा, हा सुद्धा मी तुम्हाला PDF द्वारे देतो. ही बैठक कुठे बोलावली, काय बोलावली ते. या सभेस प्रवीण गेडाम, डॉक्टर माधववीर, संतोष कराड, महेंद्र घाडगे, अवर सचिव कृषी, डॉक्टर प्रज्ञा मनोहर, अवर सचिव नियोजन, संचालक विस्तार प्रशिक्षण दिलीप झेंडे, तुम्ही हे नाव बरोबर येतात बघा, कृषी संचालक सुनील बोरकर, कक्ष अधिकारी नितीन शेळके हे अधिकारी मीटिंग करिता प्रत्यक्षात उपस्थित होते. या व्यतिरिक्त PR देशमुख, परभणी कृषी विद्यापीठ, डॉक्टर खर्चे, अकोला कृषी विद्यापीठ, डॉक्टर पाटील राहुरी कृषी विद्यापीठ व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे उपस्थित होते. प्रवीण गेडाम आणि अनुप कुमार सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे होते, प्रत्यक्षात हे उपस्थित नव्हते. याच मीटिंग मध्ये नियमबाह्य पद्धतीने शेतकऱ्यांच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची कसलीही मागणी नसताना, शेतकऱ्याची मागणी नाही, क्षेत्रीय अधिकाऱ्यांची मागणी नाही, कोणाचीही मागणी नाही नसताना वर उल्लेख केलेल्या ह्या बाबी देण्याचा निर्णय 6 मार्च 2024 ला माननीय मंत्री कृषी यांनी घेतला.
दिनांक 12 मार्च 2023 रोजी अमुस अनुप कुमार यांना बदल करण्याच्या कार्यक्रमाबाबत कृषी आयुक्त प्रवीण गौडाम यांनी धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार प्रस्ताव दिला. त्या प्रस्तावावर 12 मार्चलाच शासन निर्णय काढून तो लगेच निर्गमित. शासनाचं फास्ट काम किती आहे बघा. 12 मार्चला प्रस्ताव गेला कृषी आयुक्तालयाकडून आणि 12 मार्चलाच मंजुरी दिली. त्याचा सुद्धा संपूर्ण पुरावा बाब क्रमांक 2चा जो पुरावा आहे हा पुरावा PDF द्वारे मी देतो. त्याच दिवशी पाठवलेला प्रस्ताव त्याच दिवशी निर्गमित झालेला शासन निर्णय क्रमांक 2. याच्यामध्ये कापूस म्हणजे बदल कसा केला बघा. डिजिटल सॉइल DSMS ला भौतिक ठरवलं 264, फक्त 10 लाख रुपये ठेवले म्हणजे हे विद्यापीठाला वगैरे द्यायला. कापूस नॅनो DAP बर का. आणि हे कधी पात्या लागण्याची अवस्था आणि फुलोऱ्याची अवस्था हे कधी मार्च महिन्यात. सोयाबीन मार्च महिन्यात असते का काय संबंध. तर ह्याला 11.50 लाख भौतिक आणि पैसे दिले 69 कोटी 169 करोड. कापूस नॅनो युरिया कापूस पात्या लागण्याची अवस्था आणि फुलोऱ्याची अवस्था डिसेंबर मध्येच कापूस संपतो. हे मार्च मध्ये चाललेला उद्योग. 12 मार्च 11.50 लाख भौतिक ठरवलं, 25 कोटी 88 लाख दिले. आणि कापूस साठवणूक बॅग पहिली रक्कम किती होती 172 कोटी. आता ही 172 कोटी कशी फिरवली बघा. कुणीकडून कुणीकडे फिरवली. कापूस साठवणूक बॅग 1250 रुपये प्रति बॅग आणि संख्या 6,18,032. 77 कोटी 25 लाख एकूण 172 कोटी 23 लाख. हा आकडा या ठिकाणी बरोबर आणला. सोयाबीन आणि इतर तेलबिया. सोयाबीन मध्ये नॅनो DAP फुले सुरू होण्याची अवस्था 600 ते 500 प्रति पॅक. इथं 7,74,829 शेतकरी ठरवला गेला. 46 कोटी. सोयाबीन नॅनो युरिया पहिला DAP नॅनो युरिया 7,74,000 17 कोटी 43 लाख. मेटाल्डिहाइड कीटकनाशक गोगल गायीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी. ऍक्च्युअल हे घेऊ नका असं सुनील केंद्रेकरांनी पत्र पाठवलं होतं. ते पुढे मी दाखवतो. तर ते 2,50,000 शेतकरी ठरवले 25 कोटी. आणि बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप छोटी अवजारे किट इत्यादी नॅनो युरिया DAP फवारणीसाठी 1500 रुपये प्रति पंप. हे 5,39,000 80 कोटी. हे 80 कोटी रुपये इकडे फिरवले. म्हणजे गोडाऊन गेलं तुमचं कापसाचं काय शेतकऱ्यांना प्रचार प्रसिद्धी हे सगळं मातीत गेलं. हे फक्त खरेदीवर आलं. आणि ती सगळी खरेदी किती आहे 342 कोटी. आयुक्त कृषी श्री प्रवीण गेडाम यांनी अमुस अनुप कुमार यांना पत्र क्रमांक 78 15 मार्च नुसार महाराष्ट्र कृषी विकास मंडळ व इतर खरेदी करायच्या बाबीमध्ये महाराष्ट्र शासनाने DBT धोरण स्वीकारल्यापासून शासकीय योजना मार्फत थेट खरेदी करण्याची मुभा देण्यात आलेली आहे हे नमूद केलंय. प्रवीण गेडाम यांनी नमूद केलंय की हे DBT द्वारेच द्यावं लागेल. एवढं सगळं होऊन सुद्धा परंतु शासनाने मात्र म्हणजे यांनी सांगितलं नाही आम्ही सांगतो तेच हे करा. आणि 12/9/2017 एक शासन निर्णय की DBT शिवाय शेतकऱ्यांची कुठलीही कसली खरेदी करून नये. परंतु वर उल्लेख केलेल्या बाबीमध्ये खरेदी करता येत नाही. हे कोणाचं आहे माझं नाही. आयुक्त गेडाम साहेबांनी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्या शासन निर्णयाच्या अटीमध्ये हे बसत नाही. हे पण क्लिअर सांगेल. तसेच महाराष्ट्र शासनाने वित्त विभागाचे परिपत्रक 18 मार्च 2017 ते पण देतो मी तुम्हाला PDF मध्ये. केवळ अनुदान व्यपगत होऊ नये म्हणून सो अँड सो केलं आणि खरेदीच्या प्रस्तावांना
या 15 फेब्रुवारीला यांनी सांगितलं या खरेदीच्या प्रस्तावांना मंजुरी देऊ नये असं क्लिअर कट या ठिकाणी म्हणलंय. असा स्पष्टपणे उल्लेख केलेला असतानाही उपसचिव संतोष कराड यांनी शासनाचे पत्र क्रमांक 20-22-39 भाग 1 4 16 मार्च 2024 रोजीच्या पत्रानुसार माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेल्या मान्यतेनुसार, म्हणजे मुख्यमंत्र्यांची सुद्धा 12 मार्चला इकडे जी आर काढला की 16ला लगेच जाऊन गडबडीमध्ये सही घेतली. ऍक्च्युअल मुख्यचा पुरावा माझ्याकडे आहे 16 मार्च 2024चा, हे सुद्धा PDF द्वारे तुम्हाला देतो. याच्यामध्ये असलं काहीही करण्याच्या पूर्वी माननीय CS यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी आहे आणि त्या कमिटीने CS चीफ सेक्रेटरी यांच्या मान्यतेशिवाय मुख्यमंत्र्यांकडे ही फाईलच जाऊ शकत नाही. गडबडीमध्ये मुख्यमंत्र्यांकडे फाईल नेली आणि त्यांची सही घेऊन संतोष कराड यांनी नॅनो युरिया, नॅनो DAP आणि गोगलवाईचा प्रादुर्भाव सदरच्या निविष्ठांसाठी निधी महाराष्ट्र कृषी विकास महामंडळ MAIDC आणि तत्सम संस्थांना अग्रिम स्वरूपात तात्काळ उपलब्ध करून द्यावा. अग्रिम मोबिलाइज ऍडव्हान्स देण्याचा. आणि बाब क्रमांक मी दिले ना आता तुमच्याकडं 3 हे तुमच्याकडे दिलेले आहे. वरील एक निविष्ठा घटकांच्या पुरवठ्यासाठी 12 सप्टेंबर 2017 शासन निर्णयाने इतर कीटकनाशके, सूक्ष्म सिंचनाची साधने, सिंचनाची निविष्ठांचा पुरवठा करावयाच्या ऐवजी अनुज्ञेय अनुदानाची रक्कम बँक खात्यात रोख जमा करण्याचा शासन निर्णयातील तरतुदी सूट देण्यात येत आहे अशी ऑर्डर त्या ठिकाणी काढली. आता पुरावा क्रमांक 4 हा सुद्धा मी आपल्याकडे देतो. याच्यामध्ये काय म्हणलंय की 14 फेब्रुवारी 2024च्या खरेदीबाबतच्या तरतुदीस सूट देण्यात येत आहे, परंतु नियोजन विभागाच्या 12/4/2018 नुसार DBT मधून सूट मिळवण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती स्थापन करून, जर सूट द्यायची असेल स्थापन करून त्यांच्या निर्देशानुसार DBT मधून सूट मिळवण्याकरता माननीय मुख्यमंत्री यांची परवानगी आवश्यक असताना देखील अशा प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही. माननीय मुख्यमंत्र्यांच्या हे पण तुम्हाला मी देतो. CS यांची परवानगी घ्यायला पाहिजे होती, ती परवानगी घेतलेली नाही. डायरेक्ट CM साहेबांची सही आली. पुरावा क्रमांक 5 अग्रिम मागणी केलेली. यांनी कितीला केली? 121 कोटीची मागणी केली MAIDC. 121 कोटीची निधी मागणारं पत्र कधी दिलंय? 15 मार्चलाच बर का. आणि लगेच 15 मार्चला अग्रिम देण्याचे आदेश सुद्धा काढले. देवानंद दुधडे विकास महामंडळाचे. त्याच्यानंतर सन 23-24च्या परत किती पैसे मागितले? 28 मार्चला पैसे मागितले, 31 मार्चला लगेच दिले. 143 कोटी रुपये अग्रिम कृषी आयुक्तालयाकडील मंजुरी आदेश दिनांक 31 मार्च. पैसे कधी दिले? 28 मार्चला मागितले, 31 मार्चला देऊन टाकले, लगेच पैसे देऊन टाकले. दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय मुंबई येथे कापूस सोयाबीन ही जी बैठक झाली होती, या बैठक संपन्न झाली. जयश्री भोज सचिव कृषी, आता सचिव बदलले, वीर राधा बदलल्या, गेडाम साहेब बदलले, अनुप कुमार बदलले, रवींद्र बिनवडे बदलले. म्हणजे जे जे अधिकारी यांना आडवं पडेल त्याला लगेच बाजूला काढला. संतोष कराड उपसचिव, यातले काही काही नावं वारंवार येत आहेत. उपसचिव कृषी विनय कुमार आवटे, संचालक कृषी महेंद्र गाडगे, हे मंत्रालयातील कृषी मंत्री यांच्या समवेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे
रवींद्र बिनवडे सहसंचालक विस्तार, सुनील बोरकर राहुरी अकोला परभणी हे सगळे उपस्थित होते. 300 कोटी या सभेमध्ये 300 कोटीपेक्षा जास्त निधीची आवश्यकता असल्याने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी 10 ऑक्टोबर 2024च्या 100% अनुदानावर थेट वितरित करण्याकरता 13 सप्टेंबर 2024 रोजी 331 कोटी रुपयांचा प्रस्ताव संचालक विस्तार विनय आवटे यांनी सादर केला. श्रीमती प्रतिभा पाटील उपसचिव यांनी 500 कोटी रुपये अतिरिक्त निधी देण्याच्या मान्यतेस निर्णय शासन निर्णयाद्वारे जाहीर केला आणि दोनही अग्रिम रक्कम 264 कोटी 93 लाख अग्रिम देण्यात आलेला आहे. कोणाला? महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाला. त्याच्यानंतर बाब क्रमांक 7 हा 5वा पुरावा माझ्याकडे आहे अग्रिमचा. 6वा पुरावा सुद्धा आहे. PDF देतो डिटेल, म्हणजे ह्या तारखेला मागितलं की ह्या तारखेला, म्हणजे आज अर्ज न उद्या कर्ज. काही बँकांची जाहिरात असते ना, आज अर्ज उद्या कर्ज किंवा 2 तासात कर्ज. काही ऑनलाईन सुद्धा कर्ज देतात. त्याच्यापेक्षा सुद्धा महाभयंकर प्रकार आहे. 28 तारखेला ऍडव्हान्स मागायचा द्यायचं. मोबिलाइज ऍडव्हान्स 1995 साली मला वाटतं कृष्णा कोरे महामंडळामध्ये मोबिलाइज ऍडव्हान्स वरून प्रचंड मोठं राजकारण झालं होतं. हे मोबिलाइज ऍडव्हान्स परत माननीय धनंजय मुंडे साहेबांनी आज अर्ज उद्या कर्ज या स्वरूपाने या ठिकाणी दिलाय. आणि त्यात काय काय चुका करून ठेवल्या ते मी पुढं या ठिकाणी आपल्याला सांगतो. महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मर्यादित यांनी देखील 77 कोटी 25 लाख रुपयाची आवश्यकता असल्याचे पत्र कृषी विभागाला दिले 16 मार्चला. कृषी आयुक्तांनी 31 मार्चला लगेच निर्गमित करून टाकले. 28 मार्चला 16 मार्चचा GR बॅगा द्यायच्यात ना, बॅग 6 बांधाची बॅग 577 ला पुढे येईल. तर त्याचा 77 कोटी रुपयाचा 31 मार्चलाच पैसे ऍडव्हान्स या ठिकाणी दिले. तुम्ही बघा ना, मग ह्याचं टेंडर कधी झालं, काय झालं ते पण पुढच्या बाबी. बॅटरी ऑपरेटर स्प्रे पंप बाजारात या पंपाची किंमत 1500 रुपये महत्तम, परंतु महामंडळाने 3425 रुपये आणि 60 पैसे किंमत लावलेले आहे. म्हणजे या बाबीमध्ये 45 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे. हा जो काही पुरावा क्रमांक 7 आहे तो पण मी आपल्याला या ठिकाणी देतो PDF माध्यमातून. दुसरं, बॅटरी ऑपरेटर स्प्रे पंप निविदेमध्ये निविदेचा विषय वेगळा दाखवलेला आहे. ही निविदेचा कागद. याच्यात काय दाखवलं? फक्त वरती कृषी गोडाऊन वगैरे ब्रँड असं नाव लिहिलं. टेंडर मध्ये ह्या बाबी टाकल्याच नाही, ह्या बाबी फार खाली टाकल्या. म्हणजे टेंडर काढताना सुद्धा अतिशय डोक्याने टेंडर काढलेला आहे. त्याचा पुरावा हा माझ्याकडे आहे. या टेंडर मध्ये नॅनो युरिया बॅग किंवा काही असा काही समावेश नाही. हे टेंडर काढताना सुद्धा कोणालाही काही कळू नये अशा पद्धतीचं हे टेंडर काढलेलं आहे. ठराविक लोकांना MAIDC ते चालवणारे अधिकारी, कृषी विभागातले काही ठराविक अधिकारी ज्यांच्या पोस्टिंगच्या आकडे मी तुम्हाला सांगतो, तुमचं डोकं चक्रावून जाईल, महाराष्ट्राचं सुद्धा डोकं चक्रावून जाईल अशा प्रकारची हा प्रयत्न केला आहे. वेगळा विषय देऊन महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि फॅक्टरी प्रिमायसेस अँड मॅन्युफॅक्चरिंग ऍग्रिकल्चर इन्स्टिट्यूट अंडर कृषी उद्योग ब्रँड असं टायटल दिलं आणि त्याची दिशाभूल करून टाकली. टायटल काय दिलं हे सुद्धा PDF तुम्हाला देतो मी. हे तुमच्या पूर्ण वाचल्याच्या नंतर लक्षात येईल, तमाम महाराष्ट्राच्या लक्षात येईल. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी निविष्ठा खरेदीची बाब बदल करून एकूण MAIDC साठी 264 कोटी आणि यंत्रमाग महामंडळाकरता 77 कोटी असा एकूण 342 कोटी
19 लाखाचा निधी या ठिकाणी दिला. आता ही खरेदी, या खरेदीमध्ये नॅनो युरिया 112 रुपये प्रति किलो 500 मिली पॅक होता. घेताना किती घेतलाय? 220 रुपयांनी. म्हणजे याच्यात 21,26,00,000चा भ्रष्टाचार. हे डायरेक्ट पैसे बाजूला निघाले. 21,26,00,000. 2 नॅनो डीएपी 300 रुपये प्रति 500 मिली पॅक बाजारात मिळतो. यांनी घेतलाय किती? 590 रुपये. म्हणजे 300 रुपये 590 म्हणजे किती झाला? 10 रुपये कमी डबल. 10 रुपये कमी डबल. याच्यामध्ये 56 कोटी 76 लाख रुपयाचं अलगत बाजूला काढले गेले. बॅटरीचे कम हात चलाकीत संचलित स्प्रे पंप 1500 रुपयाला पाहिजे होता. हा घेतलाय 3,425 रुपयाला. आणि 45 कोटी 53 लाख रुपये इथेही बाजूला काढले. मेटा हेल्थ